एक सही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन जगप्रसिद्ध शिक्षणतज्ञ पद्मश्री सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीनं आज कुडाळमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या अभियानाला नागरिकांसह तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। केंद्र शासनाच्या दडपशाहीचा यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी निषेध केला। देशातल्या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या पेपर फुटीच्या गंभीर प्रकरणांविरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी कुडाळ हायस्कूल समोर आज एक सही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विशेष स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत नागरिक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री डॉक्टर धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। दोघे मिळून पेपर फोडायचं, केंद्रात नरेंद्र, दुसरं धर्मेंद्र, दोघे मिळून पेपर फोडायचं, केंद्रात नरेंद्र, शिक्षणात धर्मेंद्र, दोघे मिळून पेपर फोडायचं, केंद्रात नरेंद्र, शिक्षणात धर्मेंद्र, दोघे मिळून पेपर फोडायचं, केंद्रात नरेंद्र, शिक्षणात धर्मेंद्र, दोघे मिळून पेपर फोडायचं। या सरकारचं करायचं काय? खाली डोके वर पाय। अरे धर्मेंद्र प्रधानचा नाराज पाहिजे, धर्मेंद्र प्रधान केंद्रात नरेंद्र, विद्यार्थ्यांचा वाटोळा करणं सरकारचा, विद्यार्थ्यांचा वाटोळा करणं सरकारचा, हसू नका, शिक्षणाचा वाटोळा लावणाऱ्या सरकारचा, शिक्षणाचा वाटोळा लावणाऱ्या अनेक विद्यार्थी, पालक, नागरिक यांनी सही करून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न येईल त्यावेळी युवा सेना विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील, असं युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी सांगितलं। निश्चितच गेले कित्येक दिवस जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन चालू, शासन ते दडपण्याचा प्रयत्न आहे। या आंदोलनाला आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला आणि पाहाल तर देशभरातून त्यांच्या आंदोलनाला आज पाठिंबा मिळतो। त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक स्वाक्षरी ही मोहीम आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून राबवली आणि तुम्ही बघितलं असेल की 10 मिनिटांमध्ये हजारो सह्या या फलकावर झाल्या। याचा अर्थ विद्यार्थी सुद्धा आज याच्या विरोधात कुठेतरी आक्रोश मांडताय हे आपल्या लक्षात येईल आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी आंदोलन करावं लागेल, ज्यावेळी आम्हाला आधी पण आम्ही त्याविरोधात आंदोलन केलं, आमच्यावर गुन्हे देखील दाखल झाले, पण विद्यार्थ्यांसाठी आम्ही युवा सेना नेहमी छातीची ढाल करून उभे राहू या ठिकाणी मी सांगू इच्छितो। विनय पालकर या विद्यार्थ्यांना सुद्धा विद्यार्थ्यांच्या भावना यावेळी व्यक्त केल्या। दिवस रात्र विद्यार्थी मेहनत करून, अभ्यास करून नीट सारख्या परीक्षा देतो, पण त्या परीक्षांचे पेपर फुटतात, निकालात घोळ होतो। ही गोष्ट विद्यार्थ्यांचं नीतिधैर्य खच्ची करणारी असल्याचं विनय पालकर यानं सांगितलं। सरकारला कुठेतरी विद्यार्थ्यांची भीती वाटत होती आणि आपण जर बघायला आज जे आंदोलन सुरू आहे तिथे लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांची संख्या या जंतर मंतर या ठिकाणी झालेली आहे आणि आज आपण त्यांच्याच पाठिंब्यासाठी सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या पाठिंब्यासाठी आज आपण विद्यार्थ्यांची एक सह्यांची मोहीम ही इथे राबवलेली आहे आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। विद्यार्थी म्हणून सगळ्या घटनांकडे कसं बघतो का? एवढे पेपर फुटीचे प्रकार घडले आहेत, कसं बघतो विद्यार्थी? दिवस रात्र विद्यार्थी मेहनत करतोय। खरं म्हणजे तर हा या सरकारचा विद्यार्थ्यांशी चाललेला खेळ आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हे सरकार खेळत आहे आणि आपण जर आता बघायला गेलो तर गेले 20-22 दिवस हे आता जे इकडे आंदोलन सुरू आहे, पण जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, पण सरकारकडून कोणताही नेता या चर्चेसाठी येत नाही। खरं म्हणजे तर पोलिसांना पाठवून आपण बघितलं असेल की कशा प्रकारे त्यांना उठून नेण्याचा प्रयत्न केला जातोय। पण मी असं एक विद्यार्थी म्हणून म्हणतोय, तुम्ही जर चोरी केली नसेल असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही समोर या ना, तुम्ही समोर का येत नाही असं मी या ठिकाणी म्हणतोय। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, मनसेचे जिल्हा प्रमुख धीरज परब, काँग्रेसचे अभय शिरसाट, विजय प्रभू, ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक, पंचायत समिती सदस्य योगेश दुरी आणि ममता राऊळ यांनी सुद्धा उपस्थित राहून या मोहिमेला पाठिंबा दिला।
यावेळी जय भारत पालव, बबन बोबाटे, संतोष शिरसाट, संदीप म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर, मंजुनाथ फडके, संजय बोबाटे, विनय पालकर यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.